कालच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की आमच्या गाजर गवतात भला मोठा साप गेलेला म्हणून, पण तो कोणाला दिसला नव्हता. आणि आज दुपारीच मी भाकरी करून हात धुवायला बाहेर गेले तर भला मोठा साप झाडावर चढताना दिसला. तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आमच्या गावाकडच्या व्लॉगमध्ये. आज दुपारच्या जेवणासाठी मटणाचा बेत होता आणि चुलीवर झणझणीत असं मटण शिजत होतं. मग काय मटणासाठी मसाला तयार करायचा आणि चुलीवरचं जेवण म्हटल्यावर जरा ताप जास्त, त्याच्यामुळे आम्ही जास्त कोण आज बाहेर गेलोच नाही. आतलीच कामं चालू होती. मी आईंना भाकरी बनवून देत होते आणि आई चुलीवर भाकरी भाजून घेत होत्या. भाकरी झाली म्हटलं बाहेरच जाऊन हात धुव्या. बाहेर हात धुवायला गेले आणि सहज झाडावर नजर गेली आणि साप झाडावरच बसलेला. जोरात आईंना ओरडले, आई साप, आई साप. आई आणि आजी जोरात बाहेर पळत आली. जाळी खराब झालेली म्हणून त्याला बाहेर फेकून दिलेली आणि त्या माशाच्या जाळीमध्ये तो साप अडकून बसलेला, त्याच्यामुळे त्याला बाहेर पडता येत. अडकलेला म्हणून तर साप एका ठिकाणी थांबलेला नाही, तर साप कधी एका ठिकाणी थांबलेला दिसतो का? आजी म्हणाला आमोशाला नारळ फोडलेलीस काय नाही. आई म्हणाला नारळ फोडलोय, दहीभात शिंपडलोय, येऊ नकोस बाबा म्हटलोय, आणि कसं काय आला? आजी म्हणाल्या असू तिकडं, आता पाया पड बाई, ज्या वाटेनं आलायस त्या वाटेनं परत जा म्हण. त्या दिवशी घरीही कोणी नव्हतं साप पकडण्यासाठी आणि गल्लीत ही सगळी कामावर गेलेली. जवळजवळ एक तासभर साप त्या जाळ्यातच अडकून होता आणि त्याचीही धडपड चालू होती त्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी. आणि सापाला किती शक्ती असेल बघा, ती माशाची जाळी त्या झाडात पूर्ण अडकून बसलेली आणि त्या सापानं त्या माशाची पूर्ण जाळी तोडली खरं, पण ती पूर्ण जाळी सापाच्या अंगावर येऊन पडली आणि साप पूर्ण त्या जाळ्यात अडकला. मग काय सापाला हलता पण येईना आणि त्या जाळ्यातून बाहेर पडता पण येईना. जवळजवळ एक तासभर हे चालू होतं. तेवढ्यात हे आणि आई लगेच सांगायला लागल्या उशीर बसलाय, जाळ्यात अडकलाय. मग काय हे भीतात होय, साप कुठं आहे तेवढंच बघितलं, डायरेक्ट जाऊन जाळ्याला वडून बाहेर काढले. हे साप कायम पकडतात, पण सगळ्यांना भीती, ह्यांना साप चावला तर मग सगळे कावायला लागले की पहिला साप तर पोत्यात घाला आणि पहिला सोडून ये जा. अरे उलट बिलट होईल की आज्या बोड्या खायो घरात शिरल शिरल बाबा होय की अरे तोंड बाहेर काढायला सोड की ते आता घालवतो इकडे. काय माहिती घरात आल्यावर काय जात नाही बरं जात नाही काय उन्हात ताप करायला आलेस काय की बाबा पोते की बाबा पोत्यात घाल की जाया सकाळी घाल, कशाला काढालाय त्याला पोत देतो धम जरा तोंडालाच का धरालाय त्याच्या कात्री नाही पित्री नाही पोत्यात घाल जाळे सकाळी काढूच नको ते काढून घेते जा कातरून कातरून तोंडाने चिडलंय तास झाल्यात आता सकाळ लागली पोत्यात घाल तू. बाबा इथनं जा रे बाबा काय करते जाऊ दे नको करायला ते घाल पोत्यात जाऊ दे निघू दे बसू दे काय तर. हे म्हणतो ते सापाला जाळ्यातून बाहेर पडता येणार नाही, त्याला जाळ्यातून बाहेर काढूया आणि मग कुठेतरी लांब नेऊन सोडून येऊया. पण सगळ्यांना भीती पडलेली की ह्यांना साप चावेल म्हणून कोण ऐकायला तयारच नाही. ताप करत बसू नको शिनाकारणी असं मरून जाते ते चावत नाही ते. थांबा देतो का तरी थांबा, नाही अडक निघणार. निघत नाही होते. निघतंय रे बाबा निघतंय, सोड तिकडं नको बघ काढूस बघ वाई तिकडं ते घाल बघ पहिला पोत ह्याच्यात घाल त्याला. मी पळत जाऊन कात्री आणून दिली, पण माशाचं जाळ कात्रीने थोडी कट होणार आहे. कशाला उन्हात बघ तापले लय हुशार ग. माशाचं जाळं कात्रीनं कटच होईना. धारेचं खुरपा आणा म्हटले तर ह्यांना कोण खुरपा आणून द्यायला तयारच नाही. घरभर जाऊन सगळं खुरपं शोधले, पण त्या दिवशी खुरपच कुठं सापडेना. आणि बघता बघूपर्यंत गल्लीतले सगळे लोक जमा झाले. बाबा कावले म्हणून जबरदस्ती तो साप ह्यांना पोत्यात घालावा लागला. त्याला पोत्यात घालून लांब वड्यात नेऊन सोडून आले. काय करते मरते आता जाळ्यात निघत नाही. सापाची सगळ्यांना जरी भीती वाटत असली तरी त्याला जाळ्यातून काढता आलं नाही म्हणून एवढं वाईट वाटलं ना की पुढं व्हिडिओ शूट करू वाटला नाही. आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.